नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये मी आरती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप सुंदर सुंदर आणि सोप्या सोप्या अशा डेली यूजसाठीच्या रांगोळ्या. तर या सर्व रांगोळ्या तुम्ही दरवाजाबाहेर काढू शकता, देवघरासमोर काढू शकता आणि तुळशीसमोरही काढू शकता. खूप सोप्या-सोप्या आणि सर्वांना काढायला जमतील अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना या डिझाईन्स नक्की आवडतील. तर चला आपण आपली पहिली डिझाईन पाहूया. ही डिझाईन आपण 3 ते 2 टिपक्यांपासून काढतोय आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त एक फूल काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डॉट्स टाकून आपल्याला केंद्रवर्धिनी काढायची आहे. इथे अशा प्रकारे एक फूल काढून त्यामध्ये डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि या प्रकारे आपल्याला इथे डिझाईन काढून घ्यायची आहे सगळ्या साईडने. अगदी हळूवार आणि एक समान डिझाईन काढायची आहे सगळ्या साईडला. तर बघा, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान अशा कमेंट्स पण केलेल्या होत्या. सगळ्या ताईंना खरंच अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढे छान छान असे कमेंट्स केले आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पण अजून खूप सुंदर सुंदर रांगोळ्या पाहायला मिळतील नक्कीच. तुम्हालाही कुठल्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगत जा. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार रांगोळ्या दाखवण्याचा. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन अशा प्रकारे रेडी झालेली आहे. तर कोणी लास्ट व्हिडिओच्या रांगोळ्या ट्राय केल्या हे पण मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तर पहा आपली ही रांगोळी रेडी आहे. किती छान आणि सुंदर अशी रांगोळी आहे. तर पुढची आपली जी डिझाईन आहे ती आपण 2 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक बॉक्स काढून घ्यायचा आहे, म्हणजे चौकोन काढून घ्यायचा आहे आणि तिथे आपण सगळ्या लाईन्स मारून घेणार आहोत 4-4च्या. आणि चारही साईडला आपण एक अशी डिझाईन काढून घेणार आहोत. आता ही डिझाईन आपण भरपूरदा वापरत असतो, म्हणजे भरपूर रांगोळ्यांमध्ये आपल्याकडे ही डिझाईन वापरली जातेच मोस्टली. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चारही साईडला ही डिझाईन काढून घ्यायची आहे. या रांगोळीमध्ये आपल्याला जास्त रांगोळी वापरावी लागत नाही आहे. डॉट्सचीच रांगोळी आहे फक्त ही. यामध्ये मी कुठलेही फिंगर रांगोळीचे कुठलेही शेप्स वगैरे वापरलेले नाही आहेत. अगदी सिंपल अशी रांगोळी आहे ही. बऱ्याच जणांना अशा मधल्या रांगोळ्या काढायला आवडतात. पण मला तर मोस्टली फिंगर रांगोळ्याच आवडतात काढायला. तुमच्या म्हणण्यानुसार मी खूपदा म्हणजे व्हिडिओज बनवले होते अशा टाईपमधल्या रांगोळ्या दाखवल्या पण होत्या मी. पण मला तेवढा काही रिस्पॉन्स मिळाला नाही चांगला. मग म्हणून मी एवढे जास्त व्हिडिओज नाही बनवत अशा टाईपमधल्या रांगोळ्यांचे. कारण ह्यामध्ये खूप टाईम पण जातो आणि तुम्ही लोक पाहत पण नाहीत. त्यापेक्षा मग तुम्ही सिंपल रांगोळ्या पाहतात, मग मी त्याच तुम्हाला दाखवत असते. बघा तुम्ही पाहू शकता ही रांगोळी सुंदर आहे, पण थोडेसे एफर्ट्स घ्यायला लागतील ह्या रांगोळीसाठी. तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी रेडी आहे. सिंपल आणि स्वीट. पुढची जी डिझाईन आहे ती आपण 4 ते 2 टिपक्यांपासून काढणार आहोत. अगदीच सुंदर अशी डिझाईन आहे आणि कमी वेळामध्ये होणारी अशी डिझाईन आहे ही. तुम्ही दरवाजासमोर काढण्यासाठी वापरू शकता ही डिझाईन. इथे आपल्याला बघा या पद्धतीने एक फुलासारखा आकार काढून घ्यायचा आहे आणि चारही साईडला डॉट्स देऊन हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे या डॉट्सला आणि इथे केंद्रवर्धिनीची डिझाईन आपण काढणार आहोत. आणि इथे आपण आपले 3 डॉट्स देऊन घेणार आहोत आणि इथे आपण फूल काढणार आहोत. आपण जे नेहमी काढतो ते. या फुलामध्ये आपण अशा प्रकारे कलर टाकून
पुन्हा एकदा याला एक वेगळा आकार देणार आहोत, जरा फुलाचाच. म्हणजे जरा वेगळं काहीतरी आपल्याला तेच तेच फुलं आपण नेहमी काढत असतो. तर मग थोडंसं चेंज म्हणून मी इथे थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे. सुंदर अशी डिझाइन आहे आणि कलर कॉम्बिनेशन आपण असे वापरले आहेत, की तुम्ही रांगोळी कशीही काढा. कलर कॉम्बिनेशन तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित वापरले किंवा कॉन्ट्रास्ट कलर वापरले तरी तुमची रांगोळी एकदम सुंदर अशी दिसते. आणि फिंगर रांगोळ्यांमध्ये असं काही प्रश्न नसतो, की ह्या रांगोळ्या चुकतात किंवा काही. यामध्ये चुकण्यासारखं जास्त एवढं काही नसतं. ही पण एक सोपी अशी डिझाइन आहे. इथे सुपारीचा वापर करून मी असं काढून घेतले आहेत गोल सगळ्या साईडने. या डिझाईन्स दिसताना फार अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं चला जास्त वेळ नको घालवायला. कारण त्या लाईन्सच्या ज्या मोठ्या-मोठ्या रांगोळ्या असतात त्या काढायला, त्यांचे डॉट्स काढायलाच भरपूर वेळ जातो आणि ते डॉट्स कधीच सरळ तर कधीच येत नाही. माझे तर अजूनपर्यंत कधीच आले नाही. जे आपण मोठे-मोठे असतात ना 10 ते 10 टिपक्यांचे किंवा किंवा 9 ते 5 टिपक्यांचे, हे मोठ्या-मोठ्या रांगोळ्या काढायचा प्रश्न नसतो, डॉट्स काढण्याचा प्रश्न असतो. कारण की ते डॉट्स काढण्यामध्ये भरपूर वेळ जातो. ते अरेंजमेंट करत बसण्यातच भरपूर वेळ घालवण्यापेक्षा असं वाटतं छोट्या-छोट्या रांगोळ्या काढवाव्यात आपल्या आणि ते पटकन पण होतात काढून. कधी सण वगैरे असेल तेव्हा पण आपण सणांना तर मोस्टली मोठ्या-मोठ्या रांगोळ्या काढत असतो, की जो कोणताही सण असेल त्या अकॉर्डिंग आपली रांगोळी असते. म्हणजे थीमच्याच असतात मोस्टली. मग त्या रांगोळ्या काढण्याचा काही एवढा प्रश्न येत नाही. मोठ्या रांगोळ्या ज्या अशाच छोट्या-छोट्या रांगोळ्या मी नेहमी डेली यूजसाठी तर दरवाजाबाहेर असेच काढत असते. तुम्हाला जर मोठ्या रांगोळ्या पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. आपण नक्की प्रयत्न तर करू शकतो काढण्याचा. तर बघा ही डिझाइन पण रेडी आहे आपली. नेक्स्ट आपली डिझाइन आहे ती बॉर्डर रांगोळी डिझाइन आहे आणि खूप सुंदर अशी डिझाइन आहे. सर्वांनी नक्की ट्राय करा. आजच्या सर्व डिझाईन सगळ्यांनी ट्राय करा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा, आजच्या सर्व डिझाईन्स तुम्हाला आवडल्या की नाही? आय होप तुम्हाला आवडतीलच. तुम्हाला अशा सगळ्याच माझ्या कुठल्याच डिझाईन आवडत नाही असं होतच नाही. सो थँक यू सगळ्यांचे पुन्हा एकदा. तुम्ही असेच छान-छान कमेंट्स पण करत राहा आणि छान-छान रांगोळ्या पण ट्राय करत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सोप्या, सुंदर नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.